दिंडोशी पोलीस स्टेशनचे अधिकारी ATC टीम यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे. आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की बोगस रॅशन कार्ड बनवले जातात आणि त्याप्रमाणे आमच्या लोकांनी सापळा रचला आणि एक इस्माला पकडला. त्याच्याकडे बोगस रॅशनिंग कार्ड्स मिळून आले. तर त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या म्हणजे माननीय CP सर, जॉईंट CP सर, तसेच आमचे ॲडिशनल CP बीनासाहेब, DCP चिमटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकूण 7 लोकांना अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये 345च्या आसपास बोगस रेशनिंग कार्ड्स, त्याचप्रमाणे इतर डॉक्युमेंट्स आम्हाला फोर्ज मिळालेले आहेत. सदर जे डॉक्युमेंट आहेत हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, त्याचप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजनाचा लाभ घेण्यासाठी सादर केले जातात खोटे, असे आम्हाला प्राथमिक अंदाज आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे. त्यामध्ये एकूण 7 आरोपी अटक केलेली आहे. मुख्य आरोपी हा जो बनवणार आहे सुजल सत्यनारायण दयाल हा आहे. आम्ही त्याच्याकडून बरेचसे डॉक्युमेंट्स जप्त केलेले आहेत. प्रिंटिंग मशीन त्याच्याकडून म्हणजे कम्प्युटर्स जमा केलेले आहेत आणि पुढे तपास चालू आहे. सर, हे कसं ऑपरेट करायचं आणि एका राशनच्या मागे किती रुपयांमध्ये विकायचं आणि लोकांना कसा अप्रोच करायचे राशन? याच्यामध्ये तो एजंट्स आहेत काही जे त्याच्याकडे अप्रोच होतात आणि त्याच्यामार्फतीने ते हे करतात. त्यांना पण आम्ही 7 लोक आहेत त्याच्यामध्ये ते आहेत. अधिक तपास चालू आहे आणि आम्ही पुढे प्रगती करणार आहोत. कितीमध्ये हे राशन कार्ड बनवत होते, किती रुपयामध्ये लोकांना? तशी फिगर त्यांनी अजून दिलेली नाही आम्हाला की कोणत्या याने, जशी ज्याला गरज असेल त्या पद्धतीने त्याला तो विकायचा. या राशन कार्डचा वापर सुद्धा कुठे झाला आहे का? त्याचाच आम्ही शोध घेत आहोत. जिथे जिथे त्याने विकलेले आहेत, ज्या लोकांनी त्याचा वापर केलेला आहे त्यांच्याकडे चौकशी करून मग पुढे आम्ही त्याचा शोध घेणार. याच्यामध्ये काही बांगलादेशी अँगल पण आहे का? बरेच बांगलादेशींकडे पण राशन कार्ड सापडले आहेत, तुमच्याकडे पण? अद्यापर्यंत आमच्याकडे आलेले नाहीत, पण आम्ही त्याचा शोध चालू आहे. बरोबर ना? तेच आहे ना, बांगलादेशी आपल्याला सापडलं काय बांगलादेशी घेऊन आहे ना. हिंदी में काम करो ना तुम तीनों जन हिंदी वाले हो गए तुम लोग. मराठी हो गया. जगह तो सेंटर तो दे. अच्छा, उनको जगह दे दो. हो गया उसको साइड में. जैसे झाले त्याने थोडं मागे अरे इधर आना भाई, इधर आना. तुझे थोड़ा कैसे मैं आऊं? तेरा तो एक खासियत है, देने वाला काम नहीं. हिंदी में चलो सर, हिंदी में चलो. सर, डुप्लीकेट राशन कार्ड बनाने वाले हीरो को अरेस्ट किया, क्या कुछ जानकारी? दिंडोशी पुलिस स्टेशन के अधिकारियों ने 7 फरवरी को एक किस्म को पकड़ा था, जिसके पास से हमने जो इन्फॉर्मेशन थी कि डुप्लीकेट राशंस और अदर डॉक्यूमेंट्स वो बनाता है और उसका यूज़ कुछ वापस हिंदीमध्ये बोलताना थोडंसं अडचण चालेल. रेडी? ऊपर भी देखिएगा. हाँ, दिंडोशी पुलिस स्टेशन ने 7 फरवरी को एक अच्छा गिरोह का भांडाफोड़ किया है, जिसमें कि फोर्ज डॉक्यूमेंट्स रेशनिंग कार्ड के बना के जिनको ज़रूरत है उनको देना और जो स्कीम है गवर्नमेंट की उसमें उसका यूज़ करना. इसमें एक इसम नामे सुजाल दयाल, इसको हमने अरेस्ट किया है. उसके थ्रू हमने अदर 7 आरोपियों को अरेस्ट किया है. जो अदर 7 है जो एजेंट है और वो अलग अलग लोगों को ये जो फेक डॉक्यूमेंट्स है वो दे के योजना गवर्नमेंट की लाभ ले रहे हैं. इसमें जब दयाल को अरेस्ट करने के बाद माननीय CP सर, माननीय जॉइंट CP सर लॉ एंड ऑर्डर, एडिशनल CP नॉर्थ रीजन मीना सर और DCP जोन 12
चिमटे सर, इनके मार्गदर्शन पे हमने ये कार्रवाई की है। ये जो डॉक्यूमेंट है मेजरली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना और प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, इसमें फ़ायदा उठाने के लिए उसका यूज़ कर रहे हैं लोग, ऐसा हमें प्राथमिक अंदाज़ है। उस बारे में हम तहकीकात कर रहे हैं। इसमें ये जो डॉक्यूमेंट्स है वो बांग्लादेशी लोग भी ले रहे क्या, इसका भी हम लोग इंक्वायरी कर रहे हैं। हमारे पास अभी फ़िलहाल ये आरोपी है वो ताबे में है, उनके पास से इंक्वायरी करें। कितने आरोपी सर अरेस्ट हुए हैं और कितने राशन कार्ड डुप्लीकेट बरामद किए हैं और कितने में इन लोग बेचते हैं? टोटल 345 के आसपास हमने डॉक्यूमेंट्स जमा किया और इधर अदर डॉक्यूमेंट्स और कंप्यूटर्स जो उसके लिए यूज़ कर रहे हैं डुप्लीकेट डॉक्यूमेंट्स की प्रिंट निकालने के लिए, वो हमने जमा किए हैं। दूसरी बात, 7 आरोपी टोटल इसमें अरेस्ट हुए हैं, जो कि एजेंट है, कोई रेशनिंग के दुकानदार है, तो वो किस लिए वो यूज़ कर रहे हैं, किसको दे रहे हैं, इसका अभी इंक्वायरी चालू है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।